तुम्ही तांदूळाची भाजी कधी खाल्ली आहे का? नाही? मग आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ज्यांना मेथीची भाजी आवडते त्यांना ही भाजी नक्कीच आवडणार. चवीला खूपच छान, बनवायला झटपट आणि पौष्टिकतेने भरलेली ही भाजी अगदी साध्या साहित्यांमध्ये तयार होते. विशेष म्हणजे ही भाजी आपण जास्त मसाले न वापरता वाफेवर शिजवणार आहोत. त्यामुळे तिची नैसर्गिक चव आणि पोषण मूल्य टिकून राहतात. चला तर मग बघूया ही पारंपरिक आणि चविष्ट तांदूळाची भाजी कशी बनवायची. सर्वात आधी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आणि मसाल्यांसाठी लागणारं साहित्य आहे शेंगदाणे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि 1 मोठा कांदा. आता हा मसाला आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. पण हो, कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे, कांदा वाटून नाही घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी शेंगदाणे, मिरच्या आणि लसूण पाकळ्या ॲड करून मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेते. आता आपण जेव्हा वाटण तयार करून घेतो तेव्हा यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. सर्व साहित्य कोरडेच वाटून घ्यायचे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मसाला खूप बारीक पेस्टसारखा करायचा नाही आणि खूप जाडसरही ठेवायचा नाही. मध्यम स्वरूपाने वाटण तयार करायचं. यामुळे भाजीला छान टेक्स्चर येते आणि प्रत्येक घासामध्ये शेंगदाणे, लसूण आणि मिरचीची चव छान लागते. आता गॅसवर एक कढई ठेवली आहे. मध्यम आचेवर आपल्याला थोडं तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी तेल मध्यम आचेवर तुम्ही गरम करा आणि त्यानंतरच कांदा ॲड करा. आता ही तांदूळाची भाजी मी बारीक निवडून घेतली आहे आधीच. काही लोक ही भाजी चिरून बनवतात, पण मी अशीच बनवते. कारण ही निवडलेली भाजी आणखीनच छान वाटते असं मला वाटतं. त्यामुळे ही भाजी मी चिरून घेत नाही, तर मी ही नसूनच घेते. आता कांदा तुम्ही जितका छान परताल तितकी भाजी अधिक चविष्ट लागते. त्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरा ॲड केलं आहे आणि आता मी तेलामध्ये कांदा आणि जिरं दोन्ही व्यवस्थित परतून घेते. आता आपल्याला या ठिकाणी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि तेलामध्ये हे सगळं साहित्य नीट एकजीव करून घ्यायचं आहे. आता मी जो मसाला बनवला होता शेंगदाणे, मिरची आणि लसणाचा, तो मी याच्यामध्ये ॲड करते आणि व्यवस्थित हे वाटण परतून घेते छानपैकी तेलामध्ये, जेणेकरून भाजीला खूप छान चव येईल. आता ही स्वच्छ धुवून निवडून घेतलेली तांदूळाची भाजी मी या मसाल्यामध्ये छान परतून घेते. तांदूळसा ही एक रानभाजी असून ग्रामीण भागात खूप आवडीने खाल्ली जाते. आजकाल अनेक लोक पुन्हा अशा पारंपरिक भाज्यांकडे वळताना दिसत आहेत, कारण त्यामध्ये भरपूर पोषण असते. सुरुवातीला भाजी खूप फुललेली दिसते, पण काळजी करू नका. थोडेसे दाबून आणि मिक्स करून घेतले की ती हळूहळू खाली बसते. आता झाकण ठेवून भाजी वाफेवर शिजून द्यायची आहे. यामध्ये तुम्हाला अतिरिक्त पाणी घालण्याची सुद्धा गरज नाही, कारण भाजी स्वतःचे पाणी सोडते, त्याच्यामुळे ते वाफेमध्ये छान शिजते. ही पद्धत केल्यामुळे भाजीचा रंग, चव आणि पोषण मूल्य टिकून राहतात. मिक्सरमध्ये जे वाटण तसंच राहिलं होतं त्यामध्ये मी थोडंसं पाणी मिक्स केलं आणि मग ते पाणी मी या भाजीमध्ये ॲड केलं आहे. आणि हे खूप जास्त प्रमाणात नाही आहे, खूप थोड्या प्रमाणात पाणी आहे. तर थोड्या प्रमाणात पाणी तुम्ही टाकलं तर ते चालण्याजोगे आहे. तांदूळसा ही रानभाजी आहे आणि ती फायबरने समृद्ध असते. याच्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. शरीराला आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे मिळवून देते. कमी कॅलरी असल्यामुळे वजन नियंत्रणासाठी ही भाजी खूप छान आहे. हिरव्या पालेभाज्यांमुळे शरीराला लोह आणि अँटीऑक्सिडंट मिळतात. ग्रामीण भागात ही भाजी शरीराला ताकद देणारी आणि पौष्टिक मानली जाते. जर तुम्ही मेथीची भाजी आवडीने खात असाल तर तांदूळाची भाजीसुद्धा नक्की आवडेल. भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा साध्या चपातीसोबतही ही भाजी खूप अप्रतिम लागते. साधी रेसिपी असली तरी तिची चव मात्र खूप खास आहे. झाकण काढल्या काढल्या घरभर या भाजीचा सुगंध दरवळला आहे. तर बघा मैत्रिणींनो, किती सुंदर हिरवीगार खमंग तांदूळाची भाजी तयार झाली आहे. अगदी कमी साहित्य, कमी वेळ आणि भरपूर चव व पोषण. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक, पौष्टिक आणि घरगुती रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खा पौष्टिक आणि राहा निरोगी. धन्यवाद.